1. शरीरात सूज असल्यास काळी मिरी लोण्यासोबत खाल्ल्याने आराम मिळतो. 2. सफरचंद खाल्ल्याने शरीरात रक्त वेगाने वाढते आणि व्यक्ती आजारांपासून सुरक्षित राहतो. 3. अपचनामुळे तुमचे पोट खराब होत असेल तर आल्याचा तुकडा सगळा ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. 4. सांधेदुखीचा त्रास असल्यास आल्याचा रस लावा, सांधेदुखी पासून खूप आराम मिळतो. 5. आठवड्यातून एकदा कडू लिंबाचा रस प्यायल्याने पोटातील सर्व घाण साफ होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या चमक येते. 6. तुम्हाला अस्वस्थ आणि थकवा वाटत असेल तर डाळिंबाच्या रसात लिंबू मिसळून प्या. 7. आले पाण्यात उकळून सकाळ संध्याकाळ प्यायल्याने सांधेदुखी पासून आराम मिळतो. 8. मेथीची पाने बारीक करून चेहऱ्यावर लावल्याने मुरूम आणि डाग दूर होतात आणि चेहरा उजळतो. 9. भात खाल्ल्यानंतर अपचनाचा त्रास होत असेल तर नारळाचा गर खा. 10. जर मुलांना अभ्यासात मन लागत नसेल किंवा त्यांचा मेंदू कमजोर असेल तर त्यांना 1 किंवा 2 चमचे भिजवलेली हरभरा डाळ सकाळी खायला द्या. त्यामुळे त्यांचे मन तीक्ष्ण होईल आणि त्यांनाही अभ्यास करावासा वाटेल. तुम्ही डाळ गुळासोबतही खाऊ शकता. 11. जेव्हाही डोकेदुखीचा त्रास होत असेल तेव्हा कोमट तेलाने मसाज करा आणि स्लो संगीत ऐका, यामुळे डोकेदुखी पासून आराम मिळेल. 12. हातांनी कपडे धुतल्याने हृदय मजबूत होते आणि हातांचे स्नायू देखील मजबूत होतात, त्यामुळे कपडे नेहमी हातांनी धुवावेत. 13. रक्त घट होऊ नये म्हणून रोज व्यायाम करावा. 14. हिरवी शिमला मिरची खाल्ल्याने लठ्ठपणा होत नाही. 15. मुळ्याची पाने खाल्ल्याने पोटातील जंत दूर होतात, त्यामुळे मुळ्याची पाने जरूर खा. 16. जर तुमच्या नाकातून रक्त येत असेल तर रोज रात्री एका लहान मातीच्या भांड्यात खडीसाखर आणि बदाम वेगवेगळे भिजत ठेवा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बदामाची साले काढून खडीसाखर आणि बदामाची पेस्ट बनवा आणि सकाळी खा, त्यामुळे तुमच्या नाकातून रक्त येणे थांबते. 17. बऱ्याच स्त्रिया पायात चांदीचे चैन घालतात, त्यांची हाडे मजबूत राहतात आणि पायाचे दुखणेही नाहीसे होते. 18. जर तुम्हाला वारंवार उचकी येत असेल तर थोडासा हिंग गरम करून त्याचा वास घ्या, यामुळे तुमची उचकी थांबेल. 19. काळा जिऱ्याच्या तेलाने मसाज केल्यास हाडे मजबूत राहतात. 20. बीटरूट मध्ये लोहाचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे तुम्ही रोजच्या आहारात बीटरूट घ्या. 21. जर तुमचे मूल लहान असेल तर त्याला रोज तिळाच्या तेलाने मसाज करा. तिळाचे तेल मुलांसाठी अतिशय आरोग्यदायी आहे. विशेषतः हिवाळ्यात रोज तिळाच्या तेलाने मसाज केल्याने मुले निरोगी राहतील आणि सर्दी ताप पासून दूर राहतील. 22. केसांना तिळाचे तेल लावल्यास तुमचे केस कधीही गळणार नाहीत आणि असे केल्याने काही दिवसातच केस वाढू लागतील, त्यामुळे तिळाचे तेल जरूर लावा. 23. मेहंदी रंग येईपर्यंतच लावावी. मेहंदी जास्त वेळ लावू नये, कारण मेहंदी जर जास्त वेळ केसांमध्ये राहिली तर ती केसांमधील ओलावा शोषून घेते. 24. जर तुम्हाला डास चावला असेल आणि खाज येत असेल तर त्या भागावर साबण लावून धुवा, यामुळे खाज निघून जाईल. 25. गाजराचा रसात मध आणि मीठ मिसळून प्यायल्याने कमी झालेली दृष्टी परत येण्यास मदत होते. 26. 1 ग्लास दुधात 1 चमचा गाईचे तूप आणि खडीसाखर मिसळून प्यायल्याने मानसिक दुर्बलता, शारीरिक कमजोरी आणि कमजोर हाडे या समस्यांमध्ये आराम मिळतो. 27. महिलांनी मासिक पाळी दरम्यान थंड पाणी पिऊ नये, नेहमी कोमट पाणी प्यावे. 28. कधी उलटे झोपू नये, यामुळे हृदयविकाराचा धोका 80% वाढतो. 29. काळा जिऱ्याच्या तेलाने मसाज केल्यास हाडे मजबूत राहतात. 30. 1 सफरचंद खाऊन आणि त्यावरून 1 ग्लास दूध प्यायल्याने तुम्हाला कधीही कोणताही आजार होणार नाही आणि तुम्ही नेहमी तरुण राहाल. 31. जर तुमच्या शरीरावर कुठे काही लागले असेल तर त्यावर हळदीची पेस्ट लावा, यामुळे तुमचा रक्तस्राव थांबेल आणि जखम लवकर बरी होईल.
32 जर तुमच्या शरीरावर खाज, फोड आणि पिंपल्स असतील तर तुम्ही सकाळी कडुलिंबाची पाने चावून खावी, यामुळे तुमचे रक्त स्वच्छ होईल आणि तुम्ही या सर्व आजारांपासून दूर राहाल। 33 तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर कांद्याचे जास्त सेवन करावे, यामुळे तुम्हाला झोप येईल। 34 ताप येत असल्यास हिंग पाण्यात चोळून हाताला लावल्याने तापापासून आराम मिळेल। 35 पालक, मेथी आणि मोहरी सुकण्यापासून रोखण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या पॉलिथिन बॅग मध्ये ठेवा, यामुळे ते ताजे राहतील। 36 जर तुम्हाला ऐकायला त्रास होत असेल तर तुमच्या बोटावर खोबरेल तेल लावा आणि कानात फिरवा, यामुळे तुम्हाला ऐकायला मदत होईल। 37 काळी द्राक्ष आपल्यासाठी खूप फायदेशीर आहेत, ती खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते। 38 दातदुखी असल्यास दातामध्ये लवंग ठेवा, आराम मिळेल। 39 दात दुखत असल्यास मिठाच्या पाण्याने गुळण्या करा, लवकरच आराम मिळेल। 40 रिकाम्या पोटी आंघोळ करावी, त्यामुळे म्हातारपण लवकर येत नाही। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा, त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकविरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।